कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रात मान्सून कमकुवत झालाय। पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का? अँडी बर्नहॅम ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनू शकतात। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं आंतरराष्ट्रीय विमान रवाना होणार आहे। AIMPLB ने UCC ला आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय। वैभव सूर्यवंशीने एक अफवा फेटाळून लावलीये। अमेरिकेत दिलजीत दोसांजच्या शो दरम्यान गोंधळ झालाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 23 जून वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे मान्सूनची। मंदावलेला मान्सून आणि अवकाळी उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 21 जून 2026 रोजी राज्यासाठी सविस्तर हवामान अंदाज सादर केला। 1 ते 21 जून 2026 दरम्यान राज्यात सरासरीच्या केवळ 20% पाऊस पडला असून हे तीव्र पाणी टंचाईचं संकेत देत आहे। भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार या कालावधीत राज्यात सामान्य 5078.2 मिलीमीटर पावसाच्या तुलनेत केवळ 818.9 मिलीमीटर पाऊस झाला। रायगडमध्ये 97%, मुंबई शहरात 98%, पालघरमध्ये 94%, ठाण्यात 100% आणि जळगावमध्ये 95% पावसाची तूट नोंदवली गेली। केवळ धाराशिव, सांगली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये तुटवडा श्रेणीत पाऊस झाला, तर इतर सर्व जिल्हे अत्यंत तुटवडा श्रेणीत मानले। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार 21 जूनपर्यंत मान्सून केवळ सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये पोहोचलाय। मान्सूनची उत्तर सीमा कोकण आणि सोलापूर येथे अडकली आहे। पुढील 4 ते 5 दिवसात मान्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे। 23 ते 28 जून दरम्यान मुंबई आणि किनारपट्टीच्या भागांसाठी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पेट्रोल आणि डिझेलची। सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांची नफा क्षमता सुधारणार आहे। अहवालानुसार कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींमुळे इंधन विपणन मार्जिनला चालना मिळतेय। वाढतं कर्ज आणि इंधन करांसंबंधीची अनिश्चितता या क्षेत्राच्या दीर्घकालीन कमाईच्या क्षमतेला मर्यादित करू शकतं। सरकारी मालकीच्या रिफायनरी आणि इंधन विक्रेत्यांच्या पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील एकत्रित नफा आता मध्य पूर्वेतील अलीकडील संघर्षापूर्वीच्या पातळीपेक्षा जास्त आहे। कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमती आणि कमी झालेल्या केंद्रीय उत्पादन शुल्कामुळे ही वाढ झाली। पश्चिम आशियातील संघर्षाच्या उद्रेकामुळे जागतिक तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली, परंतु भारतातील किरकोळ पंप दर मोठ्या प्रमाणात स्थिर राहिले। आवश्यक वाढीपेक्षा किंचित कमीच वाढले। मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 7.50 रुपयांची वाढ होऊनही किरकोळ पंप दर उत्पादन खर्चापेक्षा कमीच राहिले। तेल कंपन्यांच्या पेट्रोल आणि डिझेलवरील एकत्रित नफ्याचे आमचे अंदाज आता युद्धपूर्व पातळीपेक्षा जास्त आहेत। LPG वरील तोटा अजूनही जास्त आहे, परंतु तेलाच्या किमती घसरत असल्याने तो लवकरच कमी होईल। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ब्रिटिश पंतप्रधानांची। विद्यमान ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर देशातील राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहेत। आता अँडी बर्नहॅम हे नाव सर्वाधिक चर्चेत आहे। बर्नहॅम, ज्यांनी एकेकाळी संसदीय मंत्री म्हणून काम केलं होतं, नंतर ग्रेटर मँचेस्टरचे महापौर म्हणून लोकप्रियता मिळवली, त्यांना स्टारमर यांचे संभाव्य उत्तराधिकारी मानलं जात आहे। नुकतेच संसदेत परतलेल्या बर्नहॅम यांना लेबर पार्टीमध्ये मोठा पाठिंबा असून अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत। अँडी बर्नहॅम हे ब्रिटिश लेबर पार्टीचे एक ज्येष्ठ आणि लोकप्रिय नेते मानले जातात। त्यांचा जन्म 7 जानेवारी 1970 रोजी इंग्लंडमधील मर्सीसाइड येथे झाला। त्यांनी लिव्हरपूल विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केला। त्यांची राजकीय कारकीर्द 2 दशकांहून अधिक आहे। ते 2001 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले। हळूहळू पक्षातील प्रमुख व्यक्तींपैकी एक बनले। त्यांनी तत्कालीन पंतप्रधान
टोनी ब्लेअर आणि गॉर्डन ब्राउन यांच्या सरकारांमध्ये अनेक महत्त्वाची पदं भूषवली. पॉडकास्टची चौथी बातमी आहे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची. नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं आंतरराष्ट्रीय विमान 15 जुलै रोजी सकाळी अबुधाबीसाठी रवाना होईल. तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचं हे नॉनस्टॉप विमान नवी मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय सेवेचा प्रत्यक्ष शुभारंभ ठरेल. सुरुवातीला ही विमानसेवा आठवड्यातून 3 दिवस बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी चालवली जाईल. प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात या सेवेचा विस्तार करण्याची एअरलाईनची योजना आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा 25 डिसेंबर रोजी सुरू झाली. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे AIMPLBची. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सय्यद कासिम रसूल इलियास यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की AIMPLBने देशाला विशेषतः मुस्लिमांना भेडसावणाऱ्या अडचणींबद्दल चिंता व्यक्त केली. इलियास यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुस्लिमांवर होणारे हल्ले आणि मशिदी तसंच मदरशांच्या विध्वंसाबद्दल चिंता व्यक्त केली. तसंच भाजप शासित राज्यांमध्ये वंदे मातरम सक्तीचे करण्यावरही चिंता व्यक्त केली आहे. बोर्डाचं म्हणणं आहे की वंदे मातरम इस्लामच्या एकेश्वरवादी तत्वांशी विसंगत आहे. AIMPLBने उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात UCCला आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय. तसंच मुस्लिमांवरील हल्ले आणि मदरशांच्या विध्वंसावरही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. दमदार खेळीसाठी वैभव सूर्यवंशीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. पण जेव्हा तो पुरस्कार स्वीकारायला गेला तेव्हा त्याला अशा एका गोष्टीचा सामना करावा लागला जी त्याने स्वीकारण्यास नकार दिला. वैभव सूर्यवंशीबद्दल अशी अफवा होती की तो जास्त एकदिवसीय सामने खेळला नव्हता. सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान निवेदकाने त्याला विचारलं, तुम्ही T20 क्रिकेटमध्ये खूप चांगले आहात, पण तुम्ही जास्त एकदिवसीय सामने खेळले नाहीत. या स्पर्धेतून तुम्ही काय शिकलात? वैभव म्हणाला की तो या स्पर्धेतून खूप काही शिकला, मात्र आपण जास्त एकदिवसीय सामने खेळलो नाही ही गोष्ट त्याला मान्य नव्हती. त्याने हे स्पष्टपणे नाकारलं. वैभव सूर्यवंशीने निवेदकाला सांगितलं की तो 50 षटकांचे सामने म्हणजेच एकदिवसीय सामनेही खूप खेळलाय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांजची. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज यांच्या कॉन्सर्ट दरम्यान सुरक्षेत त्रुटी आढळली आहे. त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हातात झेंडा घेतलेल्या एका खलिस्तान समर्थक आंदोलकाने सुरक्षा घेरा तोडून स्टेजवर प्रवेश केला, ज्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला. कार्यक्रम स्थळाच्या सुरक्षा पथकाने आणि स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतरही दिलजीत दोसांजने कॉन्सर्ट सोडला नाही आणि आपला परफॉर्मन्स सुरूच ठेवला. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.